आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातून एक धक्कादायक अपहरण आणि खंडणी प्रकरण समोर आले आहे. अपहरण करून ऑनलाईन पैशांची उकळणी करणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात पर्दाफाश केला आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी नवनीत कुमार वर्मा यांना आरोपींनी जबरदस्तीने वाहनात बसवून एका शेतातील खोलीत नेले. त्यानंतर त्यांना मारहाण करत त्यांच्या नातेवाईकांकडून ऑनलाईन पैसे मागवण्यात आले. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी पैशांची उकळणी केली. घटनेनंतर फिर्यादीने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 2,96,500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 140, 2, 3 आणि 309(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली. अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना गजाआड करण्याची ही कारवाई विशेष ठरली आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फरार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचा शोध अद्याप सुरू असून तपासही वेगाने सुरू आहे. एकूणच अपहरण आणि ऑनलाईन खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर शिरपूर पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवला आहे. प्रतिनिधी जितेंद्र पाटील सह स्वराज्य न्यूज, शिरपूर.